नमस्कार, मी अक्षिता सचिन नेते. मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलेले आहे माझ्या हृदयातील भीम जन्मोत्सव घेऊन. तर चला सर्व मिळून त्याला साजरा करूया. दीनदलितांसाठी आवाज उचलला, अन्यायाविरुद्ध प्रहार केला. होते ते गरीबच पण ते या जगाचे कोहिनूर होऊन गेले. होते ते गरीबच पण ते या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जे खूप रडीत होते त्यांना पण या जगाला घडवून गेले. अरे, यांना कसं कळत नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान लिहून गेले. अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या जयंतीनिमित्त यांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. त्यांच्या नावातच त्यांची विशिष्ट आहे. बाबासाहेब म्हणजे बाणेदार स्वभावाचे, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू त्यांच्या सर्वसामान्यांच्या विकासाचा, बदल घडवून आणणारे. आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्य जीवनात आणणारे. बेधडक सत्याग्रह केला 14 तडाखचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रचिते भारतीय संविधानाचे. अनेक वर्ष चतुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी, चालायला रस्ता मिळवणं सुद्धा कठीण होतं, अशा या दीनदलितांचा व्यथा जाणून यांचे अश्रू पुसणे व यांना जगण्याचे अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. पुसण्यात त्यांचे अश्रू अवतरला एक महामानव, नाव त्यांचे डॉक्टर भीमराव आंबेडकर. अशा महामानव युग प्रवर्तकाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. बाबासाहेबांना वाचण्याचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळेच. बाबासाहेबांना वाचण्याचे छंद संविधान निर्मितीचे आसमन ठरले. अशा मुळातच त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, डिलीट असे अनेक पदव्यांचे संपादन केले. त्यांनी अनेक मौलिक विचार मांडले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पेईल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही. मला माणसांचा सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास आवडतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. धन्यवाद. जय हिंद.